LOI रद्द करण्यासंदर्भामध्ये जो प्रश्न सन्मान्य सचिन भाऊनी विचारलेला आहे त्याला 6 महिन्याची अंतिम मुदत आपण दिलेली आहे. हो, आता आता 26 मध्ये आपण एक वर्ष झालेलं आहे. आपण एक अंतिम संधी त्यांना देऊ, अंतिम त्यांना नोटीस देऊ आणि जर त्या नोटीसला उत्तर समाधानकारक आलं नाही तर जी बैठक आपण घेणार आहे त्या बैठकीमध्ये याही मुद्द्याची चर्चा आपण करू. ठीक आहे. लक्षवेधी दुसरी सत्यजित तांबे. लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, वारंवार या सभागृहामध्ये हा प्रश्न म्हणजे प्रत्येक अधिवेशनातच जवळजवळ मांडण्याचा प्रयत्न सातत्याने मी करतो आहे. समृद्धीने येता आणि समृद्धीवर प्रश्न विचार. म्हणजे समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे हा आपल्या महाराष्ट्राला या अलीकडच्या काळात झालेला एक सर्वोत्तम असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे असं मी मानतो. आणि राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खऱ्या अर्थाने या रस्त्यासाठी अतिशय चांगली अशी दूरदृष्टी मांडली आणि तो प्रत्यक्षात पण आला. आता त्या रस्त्यावरून जात असताना अशी परिस्थिती आहे की समृद्धी महामार्ग म्हणजे SL वर्ड सारखा असा उड्या मारत मारत गाड्या जातात अशी परिस्थिती त्या समृद्धी महामार्गाची झालेली आहे. आणि म्हणजे व्हायब्रेटर लावले की काय त्या रस्त्यामध्ये अशी परिस्थिती आहे. इतक्या बोगस क्वालिटीचा रस्ता खऱ्या अर्थाने तो झालेला आहे. जरी ते आता क्वालिटीवरची आजची लक्षवेधी नाही आहे म्हणून मी त्याच्यावर जास्त काही भाष्य करणार नाही, परंतु सभापती महोदय, या समृद्धी महामार्गामध्ये उत्तर महाराष्ट्रावर एक फार मोठा अन्याय झालेला आहे. नाशिकच्या लोकांना इगतपुरीला जावं लागतं, डबल टोल भरावा लागतो. इगतपुरीचाही टोल नॅशनल हायवेचा भरायचा, समृद्धीचाही टोल भरायचा आणि परत त्याच्यानंतर खाली कसारा घाट उतरून खालपर्यंत जायचं. आज तशीच परिस्थिती धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव ह्या सगळ्या परिसरातल्या लोकांना या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत यावं लागतंय. तोही रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, त्याचं काम चालू आहे असं आपण उत्तरामध्ये दिलेलं आहे मंत्री महोदय. पण आपलं उत्तर जे आहे ते सगळं नॅशनल हायवेचंच उत्तर आपण दिलं आहे असं मला दिसतंय. याच्यात MSRDC म्हणून जो प्रश्न आम्ही विचारला आहे त्या बाबतीत काहीच उत्तर दिलं आहे असं मी मानणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नाशिकच्या लोकांना, नाशिकच्या जनतेला समृद्धी महामार्गावर जाताना 2 टोल भरावा लागत आहेत. त्याला कनेक्टर 500 कोटी रुपये खर्च करून त्याला कनेक्टर आपण ठरवला होता, तो रद्द केला आणि आता त्यांना भरवीरला जावं लागतंय किंवा इगतपुरीला जावं लागतंय. त्याच्यासाठी त्यांना डबल टोल द्यावा लागतोय. तर त्याच्यामध्ये त्यांना टोल माफी तुम्ही देणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जो धुळे, जळगाव, नंदुरबार मधले जे लोक आहेत ज्यांना आज या समृद्धीचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही, या लोकांसाठी नीट बसा सरळ. या लोकांसाठी आपण मुंबई आग्रा हायवे जो आहे त्या मुंबई आग्रा हायवेवरून मालेगाव पासून म्हणजे जो नगर मनमाड नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेच्या परिसरामध्ये आपण काही ॲक्सेस कंट्रोल रोड देऊन कोपरगाव पर्यंतची कनेक्टिव्हिटी त्याची जोडून देणार आहात का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न माझा, संभाजीनगर पासून ते जळगाव पर्यंत ज्या रस्त्याचं काम झालेलं आहे अजंठा मार्गे, त्या रस्त्याचं काम इतक्या संत गतीने चाललेलं आहे. सिल्लोड असेल आणि या सगळ्या परिसरामध्ये अद्यापही काम झालेलं नाही. ट्रॅफिकची फार मोठी अडचण आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण काही पुढाकार घेऊन नाहीच्या अधिकाऱ्यांशी म्हणजे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी काही चर्चा करणार आहात का, हा तिसरा प्रश्न. हा माझा स्पेसिफिक 3 प्रश्न आपल्याला मंत्री महोदय आहेत. चला मंत्री महोदय बोला. सभापती महोदया, सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा निश्चितच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशासाठी समृद्धी आणणारा महामार्ग आहे हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि सुरुवातीला आपण जे सांगितलं की काही ठिकाणी रस्त्यामध्ये चढ उतार जाणवतात, त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनाच त्याची दुरुस्ती करायला लावलेली आहे. आपला पहिला प्रश्न होता की नाशिकवरून ज्या